मी समर्थ डॉक्टर राखी शुक्र काय करायचं सांगण्यासाठी आले. आज आहे शुक्रवार, म्हणजे देवींचा वार आहे, सगळ्या गृहस्थ महिलांचा वार आहे आणि यासाठी आपल्याला सूर्याला जल दिलेला आहे, गणेशजींना दुर्वा फूल वाहिलेलं आहे, शंकराच्या पिंडीवर आपण दुधाचं जल अर्पण करायचं आहे, त्याचप्रमाणे लाल मसूरची डाळ अर्पण करायची आहे आणि आपल्या इच्छा सांगायच्या आहे. त्यानंतर आपल्याकडे असलेल्या देवींना हळदी कुंकू वाहा, गजरे वाहा, वेणी वाहा. आज तुम्ही लाल फुलं वाहा, लाल रस म्हणजे डाळिंबाचा रस तुम्ही शंकराच्या पिंडीवर वाहिला तर तुमच्या असलेल्या आर्थिक अडचणींना मार्ग मिळू शकतो. आजचा दिवस लाल गुलाबी असा आहे, तर तुम्ही ह्या गुलाबी थंडीच्या वेळात काही लाल गुलाबी दान केलं तर चांगलं. मसूरची डाळ करा, प्रसादामध्ये जेवणामध्ये सुद्धा मसूरची डाळ किंवा मसूरची खिचडी वगैरे तुम्ही दानामध्ये देऊ शकता. लाल फळ आहे, गुलाबी फळं आहेत ते दानामध्ये देऊ शकतात. गुलाबी फुलं आहेत, गुलाबाची फुलं आहेत, कमळ आहे ते तुम्ही देवींना विष्णूंना अर्पित करा, खूप चांगलं आहे. संध्याकाळी तुम्ही दारामध्ये दिवा लावा, तुपाचा दिवा नक्कीच लावा, कारण लक्ष्मींना तुपाचा दिवा आवडतो. जर तुम्ही चहा किंवा काही दानामध्ये द्यायचं असेल तर इलायचीचा चहा द्या, देवीला इलायची फार आवडते. आणि पान संध्याकाळी तुम्ही लक्ष्मीला एक पान ठेवा, त्याच्यामध्ये सुद्धा गोड पान आणि त्याच्यामध्ये सुद्धा इलायची अर्पण करा, लवंग अर्पण करा त्याच्यामुळे आणि गुलकंद ह्या फ्लेवर्सने लक्ष्मी फार आकर्षित होते आणि ती तुमच्याकडे लवकर येणे आणि स्थायी राहण्यासाठी खूप चांगलं आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरामध्ये सगळीकडे अत्तर, धूप, सुगंध याचा नक्कीच वापर करा. स्वतःलासुद्धा अत्तरीत ठेवा, सुगंधित ठेवा, चांगले स्वच्छ कपडे घाला, सफेद रंग, गुलाबी रंग याचा नक्कीच वापर करा. शुक्रवार आहे, शुक्राय नमःचा जप करा, जो आपल्याला ऐश्वर्य देतो आणि सन्मान देतो, पैसा देतो, सुखी ठेवतो. तर नक्कीच करा. लाल पेय तुम्ही कुणाला दिलात तरी चांगलं आहे. चहा तर सांगितलंच आहे. लाल पेय म्हणजे रोज वॉटर, फालुदा आहे, कारण आजच्या थंडीच्या दिवसात हे सगळं खायला छान आवडतं. फालुदा आहे, रोज ज्यूसेस आहेत, मिल्कशेक आहे रोज, असं तुम्ही नक्कीच करा. गुलाबी थंडीचा हा गुलाबी शुक्रवार, या डिसेंबरचा पहिला शुक्रवार. श्री स्वामी समर्थ.